नमस्कार. 11:30च्या बातमीपत्रात मी दीपाली केळकर आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. महत्त्वाच्या संवेदनशील कागदपत्रासह पाकिस्तान उच्च आयुक्त कार्यालयातील कर्मचाऱ्याला दिल्ली गुन्हे शाखेकडून अटक. जम्मू काश्मीरमध्ये पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन सुरूच. भारताकडूनही चोख प्रत्युत्तर, एका जवानाला वीरमरण. महिनाभर आधी सादर होणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्पाचा लाभ करून घेण्याच्या दृष्टीनं राज्यांनी आपापलं नियोजन करावं, पंतप्रधानांचं आवाहन. जागतिक बँकेच्या व्यापार सुलभताविषयक अहवालाचा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कसून अभ्यास करावा, पंतप्रधानांचे आदेश. दहशतवादाविरोधात लढण्यासाठी भारत आणि रशियात सहकार्याची भूमिका, सैन्य तंत्रज्ञान वाढवण्याच्या करारावर स्वाक्षऱ्या. सिरियात एका शाळेवर झालेल्या हवाई हल्ल्यात 22 विद्यार्थ्यांसह 6 शिक्षकांचा मृत्यू. आणि आशियाई अजिंक्यपद करंडक हॉकी स्पर्धेत भारताकडून यजमान मलेशियाचा 2-1 असा पराभव. आणि आता सविस्तर वृत्त. नवी दिल्लीत आज पाकिस्तानी उच्च आयुक्त कार्यालयातल्या कर्मचाऱ्याला दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेनं अटक केली. महमूद अख्तर असे या कर्मचाऱ्याचं नाव असून त्याच्याजवळ महत्त्वाची संवेदनशील कागदपत्रं सापडली आहेत. या प्रकरणी भारतानं पाकिस्तानचे उच्चायुक्त अब्दुल बसीत यांना समन्स जारी केला आहे. अब्दुल बासित परराष्ट्र व्यवहार मंत्रालयात पोहोचल्याचं वृत्त आहे. पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या राजस्थानातील 2 रहिवाशांना अटक करण्यात आली आहे. या दोघांनी या कर्मचाऱ्याला माहिती पुरवल्याचा आरोप आहे. जम्मू काश्मीरच्या सीमावर्ती भागात पाकिस्तानकडून आगळीक सुरू आहे. जम्मू काश्मीरमधल्या अर्निया आणि आरेसपुरा सेक्टरमध्ये काल रात्री उशिरा पाकिस्ताननं गोळीबार करत पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं आहे. यात सीमा सुरक्षा दलाच्या एका जवानाला वीरमरण आलं, तर पाकिस्तानच्या गोळीबारात 6 स्थानिक रहिवासी जखमी झाले. तसंच काही घरांचं नुकसान झालं आहे. भारतीय सीमा सुरक्षा दलाच्या जवानाने पाकिस्तानच्या या कुरापतीला सडेतोड प्रत्युत्तर दिलं. गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन होत आहे. भारतीय जवानांनी प्रत्युत्तरादाखल पाकिस्तानच्या 6 चौक्या उद्ध्वस्त केल्या. योजनांच्या जलद अंमलबजावणीसाठी केंद्रीय अर्थसंकल्प महिनाभर लवकरच सादर होणार आहे. त्याचा फायदा करून घेण्यासाठी सर्व राज्यांनी त्यांचं नियोजन त्यानुसार करावं, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. ते काल 16व्या प्रगती परिषदेत विविध राज्यातल्या उच्चाधिकाऱ्यांशी बोलत होते. कामगारांच्या गरजांबद्दल सरकार संवेदनशील असलंच पाहिजे, अशी अपेक्षा पंतप्रधानांनी अधोरेखित केली. न्याय्य हक्कांसाठी संघर्ष करण्याची वेळ कामगारांवर येता कामा नये, अशी सूचनाही पंतप्रधानांनी अधिकाऱ्यांना दिली. तक्रार निवारण यंत्रणेतल्या सुधारणांचा लेखाजोखा या परिषदेत घेण्यात आला. जागतिक बँकेच्या व्यापार सुलभताविषयक अहवालात भारताचं स्थान 130वं आहे. या पार्श्वभूमीवर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्या अहवालाचा कसून अभ्यास केला पाहिजे, असंही ते म्हणाले. यासंबंधी कोणत्या बाबतीत सुधारणा आवश्यक आहेत याचं विश्लेषण करण्याचे आदेशही त्यांनी दिले. दहशतवादाविरोधाच्या आव्हानांचा सामना करण्यासाठी दुटप्पी भूमिका स्वीकारार्ह नाही, असं सांगत दहशतवादाविरोधातल्या भारताच्या भूमिकेला रशियानं पाठिंबा दिला आहे. भारत दौऱ्यावर आलेले रशियाचे संरक्षण मंत्री सर्गेई शोइगू यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांची भेट घेऊन विविध मुद्द्यांवर चर्चा केली. त्यानंतर नवी दिल्लीत सैन्य तंत्रज्ञान सहकार्यासंबंधात भारत आणि रशिया यांच्यात आंतरसरकारी बैठक झाली. त्यात रशियाच्या संरक्षण मंत्र्यांनी दहशतवादासंदर्भातली आपली भूमिका स्पष्ट केली. या बैठकीत उभय देशांमधलं सैन्य तंत्रज्ञान सहकार्य वाढवण्याबाबतच्या करारावर स्वाक्षरी करण्यात आली. सिरियात इदलिब भागात एका शाळेवर झालेल्या हवाई हल्ल्यात 22 मुलांसह 6 शिक्षक मरण पावले. इदलिब हा भाग बंडखोरांनी ताब्यात घेतला आहे. युनिसेफनं या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला आहे. आतापर्यंत सिरियात शाळेवर झालेला हा सर्वात भयंकर हल्ला आहे, असं युनिसेफनं म्हटलं आहे.
समाजवादी पक्षाचे प्रमुख मुलायमसिंग यादव यांनी यादव कुटुंबात आणि पक्षात एकी असल्याचा दावा केला असला तरी समाजवादी पक्षातला अंतर्गत कलह वाढतच चालला आहे. मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांची काल भेट घेतली. विधानसभा निवडणुकीनंतर बहुमताच्या जोरावर पक्षाचा विधिमंडळ पक्षाचा नेता निवडण्यात येईल असं मुलायमसिंग यादव यांनी सांगितलं. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भाजपानं समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षावर टीका केली आहे. हे दोन्ही पक्ष उत्तर प्रदेशच्या मागासलेपणाला जबाबदार आहेत असं भाजपानं म्हटलं आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये अनुचित प्रकार टाळण्यासाठी समाजमाध्यमांवर बारकाईनं नजर ठेवण्याचे आदेश राज्य निवडणूक आयुक्त जसू सहारिया यांनी दिले. ते काल मुंबईतल्या सह्याद्री अतिथीगृहात राज्य निवडणूक आयोगातर्फे आयोजित कार्यशाळेत बोलत होते. कुख्यात गुन्हेगारांची यादी करणं, नाका तपासणी, भरारी पथकांची नियुक्ती इत्यादी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे निर्देशही सहारिया यांनी दिले. मुक्त आणि निर्भय वातावरणात निवडणुका पार पाडण्यासाठी कायद्यातल्या तरतुदी आणि निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार संपूर्ण यंत्रणेनं कार्यवाही करावी असं राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनी यावेळी सांगितलं. गृह विभागाचे अपर मुख्य सचिव केपी बक्षी, मुख्य राज्य शिष्टाचार अधिकारी सुमित मल्लिक, पोलीस महासंचालक सतीश माथुर यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी या कार्यशाळेला उपस्थित होते. धकाधकीची जीवनशैली आणि फास्ट फूडचं वाढतं प्रमाण यामुळे तरुणांमध्ये मधुमेह आणि उच्च रक्तदाब या विकारांचं प्रमाण वाढत चाललं आहे असं मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं. आरोग्यमय जीवनशैलीशी संबंधित जानबचाओ.in या चित्रफितीचं प्रकाशन काल मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. बृहन्मुंबई महानगरपालिका आणि भामला फाउंडेशनच्या वतीनं ही जनजागृतीपर चित्रफीत तयार करण्यात आली आहे. अभिनेता अक्षय कुमारनं सामाजिक जाणीवेतून या चित्रफितीत भूमिका साकार केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी त्याचं अभिनंदन केलं. अक्षय कुमार आणि दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांच्यासह आमदार आशिष शेलार, महापालिका आयुक्त अजॉय मेहता आणि भामला फाउंडेशनचे पदाधिकारीही या प्रकाशन समारंभात उपस्थित होते. धुळे जिल्ह्याच्या साक्री तालुक्यातील कुडाशी या आदिवासी पाड्यात शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यासाठी आज समाधान शिबिराचं आयोजन केलं होतं. महाराजस्व अभियानाअंतर्गत आयोजित या शिबिरामध्ये महसूल विभागातर्फे जातीचे उत्पन्नाचे दाखले वितरित केले. तसंच 7/12 उतारे आणि अधिवास प्रमाणपत्र देण्यात आली. यावेळी राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य, श्रावण बाळ योजना यामधील धनादेशांचं वाटप करण्यात आलं. या शिबिराला जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे, कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश देशमुख यांच्यासह अनेक मान्यवर आणि नागरिक तसंच विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या देशभरात 33,522 ठिकाणी शाखा सुरू असून यावर्षी 1,718 शाखा वाढल्या असल्याची माहिती संघाचे विदर्भ प्रांत कार्यवाह दीपक तामशेट्टीवार यांनी दिली. ते काल नागपूरमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते. संघाच्या अखिल भारतीय कार्यकारी मंडळाच्या तेलंगणामध्ये झालेल्या 3 दिवसीय बैठकीत संघाच्या कार्याची स्थिती तसंच देशाच्या परिस्थितीवर आधारित काही प्रस्ताव संमत करण्यात आले अशी माहिती तामशेट्टीवार यांनी यावेळी दिली. समाजात चांगली मूल्य रुजवण्यासाठी बैठका आणि चर्चा सुरू असल्याचं ते म्हणाले. कुपोषण निर्मूलनाच्या योजनांच्या अंमलबजावणीबाबत सरकार गंभीर नाही असे ताशेरे काल मुंबई उच्च न्यायालयानं ओढले. एका जनहित याचिकेवरच्या सुनावणीदरम्यान न्यायालयानं राज्य सरकारला निर्देश दिले की सरकार राबवत असलेल्या सर्व योजनांची रूपरेषा आणि सद्यस्थितीचा सविस्तर अहवाल न्यायालयात सादर करावा. हा अहवाल निश्चित वेळेत सादर झाला नाही तर सर्व संबंधित विभागांच्या सचिवांना न्यायालय नोटीस बजावेल असंही न्यायालयानं म्हटलं आहे. या अंमलबजावणीविषयी त्वरित अहवाल दिला नाही तर तो न्यायालयाचा अवमान समजला जाईल असंही न्यायालयानं काल सांगितलं.
राष्ट्रीय आदिवासी महोत्सव म्हणजे आदिवासी हस्तकलाकार आणि कलावंतांसाठी उत्तम संधी असून अशा महोत्सवामुळे देशातील एकात्मतेची वीण आणखी घट्ट व्हायला मदत होते असा विश्वास आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांनी व्यक्त केला। केंद्रीय आदिवासी मंत्रालयातर्फे नवी दिल्लीमध्ये प्रगती मैदानावर आयोजित महोत्सवात महाराष्ट्राच्या कला दालनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते। या दालनात 8 स्टॉल उभारले आहेत। त्यात आदिवासी बांधवांनी तयार केलेली काष्ठशिल्प, वारली चित्र तसेच वनौषधी आदींचे प्रदर्शन आणि विक्री केली जाणार आहे। विविध प्रकारच्या प्रदूषणामुळे मानवाला अनेक आजारांना तसेच समस्यांना सामोरं जावं लागत आहे। भविष्यातील पिढीला चांगलं आरोग्य लाभावं यासाठी प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याचं आवाहन पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी केलं आहे। वाढती लोकसंख्या आणि वाढतं नागरिकीकरण यामुळे दिवसेंदिवस विविध प्रदूषण वाढताना दिसत आहे। चांगलं जीवन आणि निरोगी आरोग्य लाभावं यासाठी सर्वांनी मिळून दिवाळी हा आनंददायी सण प्रदूषणमुक्त साजरा करण्याचा संकल्प करायला हवा असं कदम यांनी नमूद केलं आहे। ध्वनी प्रदूषण नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर नियमाप्रमाणे कडक कारवाई करण्यात येणार आहे। नागरिकांनी ध्वनी प्रदूषणाला आळा बसेल यासाठी प्रयत्न करावेत। निवासी, औद्योगिक तसंच संवेदनशील क्षेत्रात नियमानुसार कमी आवाजांचे तसंच वायू प्रदूषण निर्माण न करणाऱ्या फटाक्यांचा वापर करावा। शैक्षणिक संस्था, रुग्णालय, न्यायालय आदी भागात ध्वनी आणि वायू प्रदूषण होणार नाही यासाठी नागरिकांनी सहकार्य करावं असं आवाहन कदम यांनी केलं आहे। लातूर जिल्ह्यात अहमदपूर तालुक्यात खरबवाडी इथं महर्षी वाल्मिकी जयंतीनिमित्त कोळी समाजाचा मेळावा आयोजित करण्यात आला होता। शिवसेनेचे उपनेते आणि माजी आमदार अनंत तरे या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी होते। आदिम विकास परिषदेचे अविनाश कोळी, आमदार विनायक पाटील आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते। तरे यांनी यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन केलं। या मेळाव्यानिमित्त मोटरसायकल रॅलीही आयोजित करण्यात आली होती। न्यायालयानं मधुकर पिचड यांचं जात प्रमाणपत्र रद्द केलं आहे। त्यामुळे पिचड यांनी कोळी समाजाच्या प्रमाणपत्राचा वापर करून घेतलेल्या सोयी सवलतींची वसुली सरकारनं करावी। तसंच पिचड यांचा मुलगा वैभव पिचड सुद्धा त्याच मतदारसंघातून विजयी झाले आहेत। त्यामुळे त्यांची आमदारकी रद्द करावी अशी मागणी अनंत तरे यांनी यावेळी झालेल्या कार्यक्रमात केली। आपलं शिवार आपलं पाणी या संकल्पनेनं प्रेरित होऊन राज्य सरकारच्या जलयुक्त शिवार योजनेला वाशिम जिल्ह्यात अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला आहे। वाशिम जिल्ह्यात झालेल्या जलयुक्त शिवार योजनेच्या कामांमुळे रब्बीच्या क्षेत्रात प्रचंड वाढ होणार असून हक्काचं पाणी मिळाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये विश्वास निर्माण झाला आहे। या योजनेच्या अंमलबजावणीमुळे रब्बीची पिकं घेण्याची संधी शेतकऱ्यांना मिळाली आहे। वाशिम जिल्ह्यात 2015-16 या वर्षात जलयुक्त शिवार योजनेत 200 गावांनी सहभाग घेतला। या अंतर्गत एकूण 4916 जलसंधारणाची कामं करण्यात आली। नव्यानं निर्माण झालेल्या जलसाठ्याच्या माध्यमातून 69,651 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे। कोणताही सण म्हटला की खरेदीची लगबग सुरू होते। बाजारात विविध प्रकारची खेळणी, साहित्य, देवी देवतांच्या मूर्ती विक्रीसाठी येतात। खरं तर सणांची चाहूल लागताच कुंभार, मूर्तिकार मातीच्या वस्तू तसंच मूर्ती बनवायला सुरुवात करतात। हिंगोली जिल्ह्यात मातीच्या मूर्तींना मोठी मागणी असून सणाच्या काळात बाजारपेठेत लाखो रुपयांची उलाढाल होत असते। पाहूया त्याबाबतचा वृत्तांत। हिंगोली जिल्ह्यात कुंभार समाज आणि मूर्तिकार परंपरागत मातीच्या वस्तू आणि मूर्ती बनवण्याचं काम करतात। दिवाळीच्या काळात मातीच्या पणत्या, धूपदाण्या, विविध खेळणी याबरोबरच महालक्ष्मी आणि सरस्वतीच्या मूर्तींना सर्वाधिक मागणी असते। या मूर्ती 100 ते 300 रुपयांपर्यंत विकल्या जातात। बदलत्या काळानुसार आता मातीऐवजी प्लास्टर ऑफ पॅरिस आणि रासायनिक रंगाचा वापर करून मूर्ती बनवल्या जात आहेत। त्यामुळे त्याचे भाव तसंच मजुरीचे दर वाढल्यानं मूर्तीच्या किमतीही वाढल्याचं मूर्तिकार सांगतात। देवी देवतांच्या मूर्तींसोबतच विविध खेळणी, हत्ती, घोडे, वाघ, गाय, हरिण, पोपट, मोर अशा प्राण्यांच्या आणि पक्ष्यांच्या मूर्तींचीही मोठ्या प्रमाणात विक्री होत असते। दीपावलीत केरसुणीची पूजा करण्याची प्रथा असल्यामुळे केरसुणीच्या विक्रीतूनही लाखो रुपयांची मिळकत होते। बांबू तसंच इतर झाडांपासून बनवलेल्या छोट्या मोठ्या टोपल्यांनाही मोठी मागणी आहे। बैलपोळ्यापासून दिवाळीपर्यंत मूर्ती आणि विविध वस्तूंची विक्री होत असल्यामुळे स्थानिक कुंभार, मूर्तिकार आणि कारागिरी यांना रोजगार प्राप्त झाला आहे।
दिवाळीनिमित्त सोनं खरेदी करण्यासाठी मुंबई आणि परिसरातल्या सराफांच्या दुकानात गर्दी उसळली आहे. धनत्रयोदशीनिमित्त सोनं खरेदी करण्याची प्रथा आहे. विविध प्रकारचे दागिने सराफांकडे उपलब्ध आहेत. पुढील बातम्यांकडे वळण्यापूर्वी सह्याद्री वाहिनीच्या वृत्त विभागासाठी स्ट्रिंगर्सची नियुक्ती करण्याबाबत माहिती जाणून घेऊया. प्रसार भारती भारत लोकसेवा प्रसारक प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र मुंबईकडून 36 जिल्ह्यांकरता स्ट्रिंगर्सचं पॅनल तयार करण्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज 16 डिसेंबर 2016 संध्याकाळी 5 वाजेपर्यंत प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र पीबी मार्ग वरळी मुंबई 30 या पत्त्यावर पोहोचतील अशा पद्धतीनं पाठवणं आवश्यक आहे. अर्ज आणि अधिक माहिती संकेतस्थळ www.ddkmumbai.org वर उपलब्ध. पुण्यातल्या ऐतिहासिक शनिवार वाड्यात वसुबारसेच्या निमित्तानं काल दीपोत्सवाचं आयोजन केलं होतं. दरवर्षी हा कार्यक्रम चैतन्य हास्य क्लबच्या वतीनं आयोजित करण्यात येतो. शनिवार वाड्याचा परिसर हजारो दिव्यांनी उजळून गेला होता. दिव्यांनी लखलखणारा शनिवार वाडा पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. आज पायदळ सैन्य दिवस आहे. यानिमित्त आज मुंबईत कुलाब्यातल्या कांगरा उद्यान युद्ध स्मारकावर आदरांजली वाहण्यात आली. त्याचप्रमाणे सैनिक संमेलनाचंही आयोजन करण्यात आलं होतं. आणि आता क्रीडावृत्त. मलेशियात पेनांग इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल वरिष्ठ भारोत्तोलन अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या गुरुराजा आणि ज्योतिमलनं आपापल्या गटात सुवर्णपदक पटकावलं आहे. गुरुराजनं पुरुषांच्या 56 किलो वजनी गटात 249 किलो वजन उचललं, तर ज्योतिमलनं महिलांच्या 53 किलो वजनी गटात 175 किलो वजन उचलून सुवर्णपदक मिळवलं. पुरुषांच्या 62 किलो वजनी गटात गोपाल अनबारसूनं 259 किलो वजन उचलून कांस्य पदक पटकावलं. आशियाई अजिंक्यपद करंडक हॉकी स्पर्धेत काल भारतानं यजमान मलेशियाचा 2-1 असा पराभव केला. भारतासाठी पेनल्टी कॉर्नरचा अचूक उपयोग करून घेत रुपिंदर पाल सिंगनं शेवटच्या क्वार्टरमध्ये विजय खेचून आणला. या सामन्यात भारताकडून 2 गोल रुपिंदरनंच केले. या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारतानं याआधीच प्रवेश केला आहे. कालच्या दुसऱ्या एका सामन्यात जपानला नमवून दक्षिण कोरियानंही उपांत्य फेरीत प्रवेश केला. उपांत्य फेरीचे सामने शनिवारी होणार आहेत, तर अंतिम सामना रविवारी होईल. रांची इथं झालेल्या चौथ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात न्यूझीलंडनं भारतावर 19 धावांनी विजय मिळवत मालिकेत 2-2 अशी बरोबरी केली आहे. न्यूझीलंडनं दिलेलं 261 धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या भारताची सुरुवात काहीशी अडखळत झाली. सलामीला आलेला रोहित शर्मा 11 धावा करून तंबूत परतला. त्यानंतर 45 धावा करून विराट कोहलीही बाद झाला. अजिंक्य रहाणेनं अर्धशतकी खेळी करत डाव सावरला. त्याला अक्षर पटेलनं 38 धावा करत चांगली साथ दिली. मात्र मधल्या फळीतल्या आणि तळाच्या फलंदाजांनी निराशा केली. एकाही फलंदाजाला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. त्यामुळे भारताचा डाव 241 धावांवरच आटोपला. त्यापूर्वी न्यूझीलंडनं गप्टिलच्या 72 आणि
विल्यम्सनच्या 41 धावांच्या जोरावर 260 धावांपर्यंत मजल मारली होती. बंगालच्या उपसागरात आलेल्या कयांत वादळाचा परिणाम झारखंडपर्यंत झाला आहे. आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि ओदिशाला या वादळाचा फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे या राज्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. बिहारमध्येही या वादळाचा परिणाम म्हणून हवामान ढगाळ राहण्याची शक्यता आहे. कयांतच्या पार्श्वभूमीवर पूर्व किनाऱ्यावर नौदलाला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. आणि शेवटी कार्यालयातील कर्मचाऱ्याला दिल्ली गुन्हे शाखेकडून अटक. जम्मू काश्मीरमध्ये पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन सुरूच, भारताकडूनही चोख प्रत्युत्तर, एका जवानाला वीरमरण. महिनाभर आधी सादर होणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्पाचा लाभ करून घेण्याच्या दृष्टीनं राज्यांनी आपापलं नियोजन करावं, पंतप्रधानांचं आवाहन. जागतिक बँकेच्या व्यापार सुलभता विषयक अहवालाचा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कसून अभ्यास करावा, पंतप्रधानांचे आदेश. दहशतवादाविरोधात लढण्यासाठी भारत आणि रशियात सहकार्याची भूमिका, सैन्य तंत्रज्ञान वाढवण्याच्या करारावर स्वाक्षऱ्या. सिरियात एका शाळेवर झालेल्या हवाई हल्ल्यात 22 विद्यार्थ्यांसह 6 शिक्षकांचा मृत्यू. आणि आशियाई अजिंक्यपद करंडक हॉकी स्पर्धेत भारताकडून यजमान मलेशियाचा 2-1 असा पराभव. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 2:30 वाजता सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.